प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुची ते नमस्कारोनी आता क्षरबिंदू क्षमाकाने परब्रह्म स्वरूपिणी वो वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते येयो धावनिया विलंब कावाया लावियला कृपाळी विठाबाई विश्वंभरे भवछेदके कोठे गुंतली शमाय विश्वव्यापके कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदया रविंदे भवं भवामि सयुतं दमामि नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो एवढा प्रभु भावे तेने संपुष्टी रहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेसा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग विश्ववंदे महाराष्ट्र भूषण संत सम्राट देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या व्याप्तीचं वर्णन करतायत। कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आपल्या या पांगरा गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ आज सप्ताहाचा 4था दिवस आणि 4थ्या दिवसाची कीर्तनाची सेवा समस्त ग्रामस्थ मंडळी पांगरेकर माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे तुकाराम भाऊ यांचा मला कॉल आला आणि त्या निमित्ताने आपल्या ग्रामस्थ मंडळीचं दर्शन होतं। मी माझं परम भाग्य समजवतो।
आज या ठिकाणी माझे जीवापाड प्रेम करणारे अथी रथी, ज्यांचं उभ्या महाराष्ट्रामध्ये पखवाज वाजवण्यामध्ये नाव घेतल्या जातं, अगदी गोड पोषक, ज्याला रंग दैवता भरवता येते, मी त्याचं वर्णन करणारा महाराज आहे आमचे मदन दादा. कोणताही मरका महाराज असू द्या, त्या महाराजाला नाचवल्याशिवाय राहणार नाही आमचे मदन दादा. आणि त्यांना साथीला आमचे गुरुजी, तुमच्या वसमत तालुक्याचं वैभव. मी म्हणत असतो, जे वाळले माणसं असतात माझ्यासारखे ते खूप करामती असतात. भगवंतांना त्यांना शरीराची संपत्ती दिलेली नसते, पण कलेची संपत्ती मात्र खूप दिलेली असते. आमचे संभाजी बाबा इतके गोड गातात. आणि या पांगरा गावामध्ये यायचं म्हटलं की बास, भाग गेला सीन गेला अवघा झाला से आनंद. तुमचं गाव कलेचं भोगतंय म्हणून. अरे नाही तर या सीझन मध्ये एवढे मोठाले कलाकार ठेवणं म्हणजे पार 7 दिवसाच्या महाराजाचं पाकिट एका कलाकाराला द्यावं लागतं. असे हे कलाकार तुम्ही लोक सांभाळता म्हणजे तुम्हीही काही कमी नाही. म्हणून आनंद वाटला. मदन दादा आहेत, आमचे संभाजी महाराज आहेत. गुरुजींचा परिचय नाही. हा, नवनाथ महाराज अगदी गोड हात आहे. आपले शिष्य आहेत काय? हा, क्या बात. नाही, सारखं वाजवत आहेत आहे का नाही? नवनाथ महाराज आहेत, तुकाराम बाबा आहेत आणि गावातील सर्व भजनकरी मंडळी ज्यांचं सिस्टीम अगदी गोड आहे. गुरुजी असंच द्या गोड. जशी जमेल अशी अल्पशा वेळेमध्ये कीर्तनाची सेवा करण्याचा प्रयत्न करूया. विठाला विठाला. आपल्या गावातला सप्ताह म्हणजे रामनवमी निमित्त असलेला हा सप्ताह. परवा दिवशी भगवान रामचंद्र प्रगट झाले. बस रामचंद्र प्रभू जन्माला आले की बस आपल्या पाठीमागलं दैन्य दारिद्र्य सगळं दूर झालं. राम वेळ वेळा आम्ही गावू बोविये, 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 राम वेळ वेळा आम्ही गावू बोविये. फराळ केला नाही, मला उंच जायचं होतं. बघूया. भगवंत जन्माला आले, आता आपल्याला टेन्शन नाहीये. खूप आनंद उत्सव आपल्या गावामध्ये चालू आहे. आणि पांगरा गाव हे भक्तीचं माहेर घर आहे. मला माहीत आहे, कितीतरी वर्ष झालं मी आपल्या पांगरा गावामध्ये येतो. नवरात्रामध्ये कार्यक्रम असतो आणि हा रामनवमी निमित्त कार्यक्रम असतो. म्हणून आज सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज भगवान परमात्म्याच्या व्याप्तीचं वर्णन करतायत, सांगतायत की परमात्मा कसे. म्हणून तुकोबराय अभंगाचा सुरुवात करण्यापूर्वी जो पहिला शब्द आहे, महाराज म्हणतात एवढा. काय म्हटले? एवढा. प्रभू केवढे आहे तर वर्णन करतायत की आमचे प्रभू एवढे आहेत. आता एवढा या शब्दाला अर्थच नाहीये. एवढा म्हणजे नेमका केवढा? एवढा एवढा केवढा सांगता येईल? नाही. एवढा या शब्दाला अर्थच नाही, म्हणून महाराजांनी शब्दच वापरला एवढा. प्रभू केवढे?
प्रभू केवढे आहेत याचं वर्णन आतापर्यंत कोणी केलं नाही. प्रभू कसे आहेत याचं वर्णन केलंय, पण प्रभू केवढे आहेत, प्रभूची लांबी, त्याची रुंदी, त्याची खोली, त्याची माप आतापर्यंत कोणाला सापडलं नाही आणि सापडणारही नाही. ऐका, भगवंताच्या लांबीचं रुंदीचं मापन करण्यासाठी श्रुती थकली, वेदही थकला. वेदालाही नाही चलला, वेद नाही चलला, अंत पारयाचा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, निराकार तो निर्गुण ईश्वर, निराकार तो निर्गुण ईश्वर, साविने वर उभय ठेविले भाव सावयव, जणू की पुंडलिकाचा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, असा प्रगटला कसा विटेवर, उभय ठेविता हात कटेवर, जणू की पुंडलिकाचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. ऐका, त्याला समजून घेण्याकरता वेद थकला, श्रुती थकली, परंतु त्यांना भगवंताची लांबी, रुंदी, तो कसा आहे अजून पत्ता लागलेला नाही. तुकाराम महाराज म्हटले, माझे प्रभू केवढे, एवढा नेमका केवढा आहे, एवढा शब्दाला अर्थ आपल्याला हात आहेत म्हणून आपण सांगू शकतो पखवाज केवढा, एवढा एवढा, पण प्रभू केवढे सांगता येणार नाही. माझे गुरुजी एक दृष्टांत द्यायचे. म्हटले, हिवाळ्याचे दिवस होते आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये एका तलावामध्ये पाणी होतं आणि त्या पाण्यामध्ये एक बेडकी होती. बेडकी पाहिली का बाळांनो? पाहिली ना? केवढी असती? एवढी हातात बसते का? आमच्याकडे एवढी आहे. ऐका, त्या तळ्यामध्ये एक बेडकी होती आणि त्या बेडकीला एक पिलू होतं. पिलू बारीक पिलं, करामती असते तुमच्यासारखी, शांत बसत नाहीत ना. मग ते पाण्यातलं पिलू, त्याला थंडी वाजायली म्हणून पाण्यातून बाहेर आलं आणि एका दगडावर बसलं, मस्त ऊन खात आनंद घेऊ लागलं. तेवढ्यात अचानक तिथे बैल आला. बैल पाहिला ना? आता सांग बैल केवढा? मगाशी म्हणला ना बेडकी एवढी, आता बैल केवढा आहे? आ, तुझं डोकं केवढं आहे? ऐका, तिथं आला एक बैल आणि जसा बैल आला तसं त्या बेडकीच्या पिल्यानं बैलाला पाहिलं. जसं बैलाला पाहिलं तसं एवढा मोठा प्राणी पाहिल्याच्या नंतर बेडकीचं पिलू घाबरलं. जसं घाबरलं तसं त्यानं जे उडी घेतली आणि आईच्या समोरच येऊन उडी मारली आणि घाबरलं. आई विचारते, बाळा काय झालं? घाबरायला काय झालं? बोल. तो काही बोले ना. कोण? बेडकीचं पिलू.
चल 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 का पाहिले तुम्ही घाबरता का कशाला? नाही, तुम्ही चांगले निबर आहेत. मी लहानपणी घाबरलो होतो पहा मदन बाबा, इतका घाबरलो. आमच्यात गलीत एक म्हातारी होती. घाबरल्यामुळं ती म्हातारी म्हणली, ए महाराज इकडे. मला लहानपणापासून महाराज म्हणतात. त्या म्हातारीने जवळ घेतलं आणि माझा डावा कान फुकला बाबा. 6 महिने ऐकू यायला गेलं. इतकी म्हातारी निबर होती. मेली कोरोनात. हा विठ्ठल आमची कथा होती खांडेगावला. त्या बाबा म्हणले तिथे एक म्हातारी लय निबर भेटली आम्हाला. कथेतच बोलायची आहे का नाही? आहे का? आहे होय. राहू द्या राहू द्या. ते बेडकीचं पिलू घाबरलं. आई म्हणते बाळा काय झालं? त्याला बोलता येईना. दम निघून गेल्याच्या नंतर ते बोलायला लागलं. त्या बेडकीने विचारलं बाळा कशाला घाबरला? तेव्हा ते बाळ सांगू लागलं, आई एवढा मोठा प्राणी पाहिला मी, एवढा मोठा. आता हे बारीक बाळ जे असतात ना, हे बोलायला लागले. आईला आजीला त्यांचं बोलणं गोड वाटतं. ती बेडकी विचारते बाळा केवढा प्राणी? ते सांगतो आई खूप मोठा. आता हात असल्यावर सांगेल एवढा 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 एवढा, आहे का नाही? आता त्या बेडकीच्या पिलाला हातच नाही, पण आईला दमनी गेला. कोणाला? बेडकीला. ती म्हणली बाळा ऐक मी पोट फुगवते. एवढा? ते म्हणलं आई तेवढा नाही. पुन्हा पोट फुगवलं बेडकीनं. बाळा एवढा? ते म्हणलं नाही. तिच्यामध्ये जेवढी ताकद होती बाबा कणामध्ये बेडकीमध्ये, तेवढी ताकद लावली, इतकी फुटली. त्या बाळाला दिसली नाही, पण त्या बेडकीला त्या बैलाची लांबी रुंदी सांगता आली? अजिबात नाही. तसं माझे प्रभू केवढे आतापर्यंत कोणाला कळ आले नाही. म्हणून महाराज म्हटले एवढा एवढा मोठा असणारा प्रभू भक्तीच्या पोटी भगवंत भक्ताच्या छोट्याशा हृदयामध्ये राहू शकतो. एवढा प्रभू भावे भक्तीच्या पोटी भगवंत त्या भक्ताच्या हृदयामध्ये राहू शकतो, असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन करतात. असं एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू
एवढा प्रभो भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा विशाल परमात्मा भक्तीच्या पोटी भक्ताच्या हृदयामध्ये साठवल्या जाऊ शकतो. केवढा? ऐका, केवढा तर महाराज सांगतात त्याला पाहायला गेलं तर तो मुंगीच्या पायापेक्षाही बारीक आहे, आणि त्याला पाहायला गेलो तर तो आकाशापेक्षाही मोठा आहे. आणू रेणूया तो गडा तुका आकाशा एवढा. प्रभू किती मोठे आहेत तर असं वर्णन करतायत. किती मोठे. एक दृष्टांत सांगतो मी तुम्हाला. म्हटले एकदा भगवान परमात्म्याच्या घरी लग्न होतं. जसं आता लग्न सराई आहे तसं देवाच्या घरी लग्न होतं. भगवंतानी पत्रिका छापल्या, आणि पत्रिका छापल्याच्या नंतर आता पत्रिका वाटायच्या. मग पत्रिका वाटायचं काम कोणाकडे? आपल्याकडे कोणाकडे असतं पत्रिका वाटायचं काम? आपल्या भावकीतला एखादा पोरगा बोलबच्चनवाला आहे का नाही, पेट्रोल टाकलं की पळवतो मोटरसायकल, अशाकडे आपण पत्रिका देत असतो, बाळा हे तू वाट. तसं मग भगवंताच्या घरी लग्न समारंभ, पत्रिका छापल्यात. आता पत्रिका वाटायचं काम कोणाकडं? गरुडाकडं. भगवंतानं गरुडाला बोलावून घेतलं. म्हणले गरुडा इकडे. गरुड म्हणला जी मालक, सांगा काय काम आहे? गरुडा, आपल्या घरी विवाह सोहळा आहे, आणि जेवढे पाहुणे आहेत आपल्यावाले, एवढ्या पाहुण्याला पत्रिका पोस्ट करण्याचं काम तुझं. माहिती आहेत ना तुला पाहुणे? गरुड म्हणला मला बरेचसे पाहुणे माहिती आहे, रोज तुमच्याच गाडीवर मी असतो ड्रायव्हर, मला माहिती आहे तुमचे पाहुणे. भगवंतानं सांगितलं सगळे पाहुणे, आणि सुरुवातीला माझे जेवढे सासरे आहेत, माझे नाही देवाचे, माझे जेवढे सासरे आहेत तेवढ्या सासऱ्यांना ही पत्रिका द्यायची. तुला माहिती आहेत का मला सासरे किती आहेत? गरुड म्हणला भगवंत तुमचे भरपूर पाहुणे मला माहित आहेत, पण तुम्हाला सासरे किती आहेत याचं गणित अजून काही मला कळालं नाही. देवाला बायका किती होत्या? 16,108. कारण गरुड म्हणला भगवंत तुम्हाला 16,108 पत्नी आहेत. 16,108 पत्नी आहेत हे मला माहित आहे, पण त्या तुम्ही कुठेही गेले तिथं लग्न करूनच आले, त्यामुळे तुमच्या सासरवाडीचा पत्ता माझ्याकडे नाही. तेवढा पत्ता सांगा सासरवाडीचा, मी पत्रिका नेऊन देतो. भगवंत म्हणले ऐक, माझी पहिली धर्मपत्नी कोण? गरुड म्हणला ते सांगता येणार नाही, तुम्ही गावाचं नाव सांगा, तिथं मूळ पत्रिका घेऊन मी जातो. भगवंत म्हणले ऐक, माझी पहिली बायको कोणती? देवाची पहिली बायको कोणती? करेक्ट उत्तर आहे काय? लक्ष्मी. लक्ष्मी कोणाची मुलगी आहे सांग? तेवढं नाही सांगता येत आहे का नाही? तू गरुडाचा भाऊच आहेस. भगवंत म्हणले लक्ष्मी कोणाची आहे? गरुड म्हणला ते नाही माहित. भगवंत म्हणले ऐक, लक्ष्मी कोणाची मुलगी आहे बाळा? हा, महाराजांनी तुझे कान फुकले बरोबर. हा, ज्या वेळेस समुद्र मंथन चालू होतं त्यावेळेस पहिलं रत्न निघालं ते म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी स्तुप पारिजात कसुरा धन्वंतरी चंद्रमा. पहिलं रत्न जर काय निघालं असेल तर लक्ष्मी. आई लक्ष्मी कुठून निघाली? समुद्रातून. म्हणजे ती कोणाची पुत्री आहे? समुद्राची. जा, 1 नंबरचे सासरे समुद्र, त्यांना पत्रिका नेऊन दे. भगवान पत्रिका तर देईल मी, याच्यात मात्र शंका नाही. पण समजा लग्न पांगऱ्याला, आणि तुमचे जर सासरे पांगऱ्यामध्ये आले, का हसले तुम्ही? मग तुम्हाला कळाल बरोबर. समजा मी पत्रिका दिली आणि मूळ दिल्याच्या नंतर एकटे जातात का दोघ जण? बोला बोला. सगळा परिवारच घेऊन यावा लागेल ना. मग मला सांगा, समुद्र जर सगळा परिवार घेऊन निघाला कुठं?
येऊ शकतो का? गृहीत धरा समुद्र निघाला मुंबईहून, बरोबर, स्टार्टला वाशी, ते झाल्याच्या नंतर पुणे, पुणे झाल्याच्या नंतर नगर, नगर झाल्याच्या नंतर जालना, जालना झाल्यावर परभणी, परभणी झाल्यावर झिरो फाटा, झिरो फाटा झाल्याच्या नंतर डायरेक्ट पांगरा. तेव्हा कोणी नसेल इथं, एकटा समुद्रच असेल. भगवंत म्हणले जबाबदारी माझ्याकडे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या हलविल्या प्राणो हले, म्या चालविल्या सूर्य चाले, जो जगाते चालित. अरे माझी सत्ता आहे, माझे सासरे, माझी ते आज्ञा मोडू शकत नाही. तुझा पत्रिका दे. आता मालकाची आज्ञा पाळावं लागेल. समुद्र गेलं धट मन करून, बळच आहे का नाही. एखाद्या मुलाला म्हणावं लागतं ना, आपण जाय शेजाऱ्याची दूध घेऊन ये, पप्पा तिथं कुत्रे, जा दुधान, ते भेट भेट जात. नेमकं कुत्रं तिथं नसतं, बरोबर का नाही. दूध घेताना कुत्रं नसतं, पण दूध घेऊन निघालं की त्याला कुत्रं दिसतं. गिलास तसं जा पत्रिका घेऊन निघालं. हे 10 किलोमीटर लांबच समुद्रापासून. यानं लांबून जे हरी घातला. समुद्र महाराज जे हरी. काय रे गरुडा, द्वारका नगरीहून इथं कस काय? काही नाही, तुमच्या जावयाकडे लग्न आहे आणि मूळ घेऊन आलो. आणि कोण दिवस काढले लग्न? उद्याच 20 तारीख. हा, अरे माझ्याकडे माझ्या जावयाचं लग्न आणि तू मला आज सांगतो हळदीच्या दिवशी. अरे मला आहेर न्यावं लागेल ना, चल. समुद्र काय म्हटले? चल चल म्हटले. याच्यानंतर समुद्राच्या पुढं कोण? गरुड द्वारका नगरीमध्ये येऊन ठेपलं. जसं द्वारका नगरीमध्ये आलं, त्यांच्या पाठीमाग समुद्र येऊन बी थांबला. हे चलचल कापायला लागलं. कोण? गरुड. भगवंत तुमचे सासरे आले, याय लागलेत, त्यांची सोय करा. याय लागले नाहीत. पाठीमाग बघ, पाठीमाग बघ. आली की काय? अरे बघ माग. माग पाहतायत तो समुद्र येऊन थांबला. पुन्हा 10 किलोमीटर लांब जाऊन उभा राहिलो. आणि तिथून गरुड सांगतं, भगवंत एक काम करा, यांची पहिली राहण्याची व्यवस्था करा, नाही ते कोणाच्या घरी जायचे, समुद्र आहे. भगवंत सांगतात, गरुडा हे पाहुणे माझ्याकडे आलेत आणि पाहुण्याची कशी व्यवस्था करायची याची मला पूर्ण जाणीव आहे. ठीक आहे, मी यांची व्यवस्था करतो. काय केली भगवंताने व्यवस्था? आपल्या शर्टाची बाई पाठीमागे घेतली. काय काय? शर्टाची बाई पाठीमागे घेतली आणि आपल्या हातावरचा एक केस उपटला. कुठाला? हातावरचा. आणि केस उपटल्याच्या नंतर जेवढी जागा राहती, किती जागा राहती? मुंगीचा पाय. मुंगी पाहिली का? कोणी कोणी पाहिली? कवा कवा पाहिली? पाहिली ना? तिचा पाय केवढा असतो? फटदिशी सांगा. एक एकाला 100 रुपये. नाही तर मी सांगतो, तुम्ही 500 द्या. बोला बोला बोला. ए परश्या, तू कम नाराज आहेस? ए नाराज कम आहेस? उभा राहा, उभा राहा, उभा राहा. उठ सांग, तुझं नाव काय? काय? देवराव. क्या बात आहे. पप्पाचं नाव? हा, जोऱ्यात बोल ना. वडिलाचं नाव? हुशारी. अरे उभा राहा, उभा राहा. अरे तुला मी दक्षिणा भेट देणार. उभा राहा. घाबरायचं नव्हतं. शाळेत जातो का नाही? कितवीला आहे? 7वीला. तू बस काय गेला? अरे तुझ्या एवढा होतो तेव्हा मी बालवाडीत बी नव्हतो राजा. ऐकायला पूर्वीची शाळा सांगतो, आताची नाही. 7वीला आहे. लग्न झालं का? नाही. तू का कृष्ण आहे का काय? विठ्ठल. मुंगीचा पाय तुम्हाला दिसणार नाही, पण भगवंतानं तिची उत्पत्ती केलेली आहे. जेवढा मुंगीचा पाय किती बारीक असतो, तोही त्या छिद्रामध्ये बसत नाही. एवढं छिद्र ते बारीक असतं. तिथं माझ्या परमात्म्याने अख्खा समुद्र साठवला.
हे माझ्या भगवंताचं वलय आहे. माझे प्रभू केवढे करो में ऐसे ध्याने, प्रभू केवढे आतापर्यंत कोणाला सांगता आले नाहीत. पण एवढा विशाल परमात्मा भक्तीच्या पोटी भक्ताच्या हृदयामध्ये राहू शकतो. हृदय परमात्मा आपल्या हृदयामध्ये ठेवला. साठविला दाता त्रैलोक्याचा, तिला दाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. कशाच्या पोटी? भक्तीच्या पोटी. आपल्या हृदयामध्ये परमात्म्याला साठवता येतो, तो केवढाही असो. म्हणून महाराज म्हणले एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. एकदा तो भक्ताच्या हृदयामध्ये राहिला की बस. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, पुरवी धनवी तेरीता, अहो पुरवी धनवी तेरीता, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, पुरवी एकदा हृदयामध्ये साठवलं की तुमचं काम झालं. मग तुम्ही जशी भक्ती कराल तो परमात्मा त्या त्या भक्तासाठी तसा तसा होतो. न सांगता करी सर्व कामे, न सांगता करी भक्ताला करी सर्व, भक्त समान, भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी, भक्त समागमे सर्व हारी, भक्त समागमे सर्व भावे हारी, न सांगता करी सर्व कामे, न सांगता करी सर्व कामे,
साठविला हे हृदय संकोची, साठविला हे हृदय सर्व काम करी सर्व काम साठविला राहे हृदय संकोची, साठविला राहे हृदय संकोची, साठविला राहे हृदय संकोची, साठविला राहे हृदय विठला विठला। बहुत बढिया, आनंद वाटतो। काय म्हटले महाराज, एकदा तुम्ही त्याचे दास झाले की न सांगता करी, त्याला सांगायचं काम नाही, तो भक्ताचे नाही नाही तसे काम करतो। पण केव्हा करतो, त्याचं दास्यत्व पत्करल्याच्या नंतर तो भगवंत त्या त्या भक्तासाठी तसे तसे काम करतो। म्हणून महाराज म्हणतात साठविला राही हृदय संपोष्टी, हृदयात साठवल्याच्या नंतर तो भगवंत त्या भक्ताचे काम करतो। विठ्ठला असा परमात्मा, जगाला दान देणारा परमात्मा, त्याच्या मनात आल्याच्या नंतर तो कोणालाही काही देऊ शकतो। त्याच्या मनात आलं ना, तो काही पण देतो। त्याच्या याद्या आहेत, परमात्म्यानं कोण्या कोण्या भक्ताला काय काय दिलंय। आढळ पदवी बाळ, बैसविला थुरू, चिराचा सागरू उपमन्यू। अरे सुदाम देव त्याला भेटण्याकरता एकदाच गेले, पण सुदाम देवाला एका भेटीमध्ये भगवान परमात्म्यानं सुवर्णाचा गाव दिला। एवढंच काय, आपल्या सिंहासनावर, सुवर्णाच्या सिंहासनावर भगवंतानी आपल्या भक्ताला बसवलंय। बरोबर मी अपने सुदामा बिठाए, चरण आसमों से श्याम ने धुलाए, चरण आसमों से श्याम ने धुलाए। बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आसमों से श्याम ने धुलाए। बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आसमों से श्याम ने धुलाए। न घबराओ प्यारे जरा तू सुदामा, खुशी का समा दिल करीब आ गया है, इसको फक्त त्याच्या मनात यावं, त्याच्या मनात आलं। आपुलेच पद देईनासा, आपुलेच पद देईनासा, आपुलेच पद देईनासा, आपुलेच पद देईनासा। तुझ्या ऐसा कोणी उदार दासे, आपुलेच पद देईनासा। तुझ्या ऐसा कोणी उदार दासे, आपुलेच पद आता दुसरा कोणी नाही, फक्त त्याच्या मनात यावं। त्याच्या मनात आल्यावर काही होत, त्याच्या मनात आलं ना, आपल्या पांगऱ्याचा एखादा व्यक्ती मंत्री होऊ शकतो। तुकाराम महाराज त्याच्यातनं बोल काय, त्याच्या मनात यावं, होऊ शकतं। सांगेल तुम्हाला, उद्धव साहेब मंत्री झाले, मी काय कोणाचा प्रचार करायला आलो नाही बरं काय, सांगायलो उद्धव साहेब मंत्री झाले, पण उभा राहिले होते का निवडणुकीला? अजिबात नाही।
आमदारांना पाठिंबा द्यायला झाले मंत्री. तसं आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे त्याच्या मनात यायला पाहिजे म्हणून हे म्हटलं मी. विठाला विठाला त्याने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. त्यांनी आम्हाला, परमात्म्यानंही आम्हाला फ्री मध्ये हे जीवन दिले. त्यानं कोणालाच असं ठेवलं नाही की हे आम्हाला नाही दिलं असं म्हणायला, प्रत्येकाला दिले. पण असा जगाला दान करणारा परमात्मा भक्ताच्या द्वारासमोर उभा राहतो आणि त्या भक्ताला मागे तुळशी दल पाणी, मागे तुळशी दल पाणी, मागे तुळशी दल पाणी, मागे तुळशी दल पाणी. एवढा जगदाने, एवढा जगदाने, एवढा जगदाने, एवढा जगदाने, एवढा मागे तुळसी दल पाणी, मागे तुळसी दल पाणी. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, केला तैसा, होय भक्ती केला तैसा, एवढा जगदाने मागे तुळशी दल पाणी. परमात्मा जगाला दान देणारा, पण तोच परमात्मा एका भक्ताच्या द्वारासमोर उभा राहतो आणि काय मागतो? तुळशीचं पान. परमात्म्यानं तुळशीचं पानच का मागितलं? त्याचं कारण काय? तर सांगेल, त्या तुळशीच्या पानामध्ये प्रेम दडलेलं आहे. त्या तुळशीच्या पानापुढे जगातल्या सगळ्या गोष्टी तुच्छ आहेत. एवढं प्रेम त्या तुळशीच्या पानामध्ये आहे. भजन करा सांगेल. विठ्ठला एके दिवशी भगवान परमात्म्याच्या पत्न्या, देवाला बायका किती बोललो मी तुम्हाला? 16,108. त्यापैकी अष्टनायिका 8. थोडा विको कमी करा गुरुजी. देवाच्या 8 पत्न्या देवाच्या जवळ राहायच्या आणि बाकीच्या त्यांच्या त्यांच्या ठिकाणी राहायच्या. देवाची एक पत्नी होती. कोणती? जिला तिच्या बापाने हुंडा दिला. काय तिचं नाव? क्या बात आहे, सत्यभामा. 16,108 बायकापैकी हुंडा घेऊन केलेली एकच, तिचं नाव सत्यभामा. आणि ज्या मुलीच्या बापानं हुंडा दिलाय ती मुलगी केव्हाही सासरमध्ये दादागिरी करत असते बरं. ती घाबरत नाही. आता हुंडेच बंद झाले हाय का नाही? आता उलटी पद्धत सुरू झाली. आता मुलीला हुंडे देत आहेत, मग मुलं गप्प बसताय. मग सत्यभामेच्या वडिलांनी हुंडा दिला होता. ती डेअरिंग करायची सगळ्यावर. आणि बघा, जास्त पैशावाले जे असतात का, त्यांना कामं नसतात, मग काहीतरी कामं काढत असतात. सत्यभामेने एके दिवशी भगवान नारदाला जाता जाता पाहिलं. बोलावलं, ए नारदा इकडे. भगवान नारद आले. जी आई साहेब, काय काम काढलं? मला बोलवलंय. हो. नारदा बोला ना. नारदा, मला एक तुला शंका विचारायची. म्हटले, कोणती शंका आहे सांगा, तुमच्या शंकेचं निरीक्षण करतो मी. काय नाही नारदा, एखादी गोष्ट आपल्याला पुढच्या जन्मामध्ये पाहिजे, त्याकरता काय करावं?
भगवान नारदानं त्याचं उत्तर दिलंय, जी गोष्ट तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये पाहिजे ती गोष्ट या जन्मी ब्राह्मणाला दान द्यायची. अशी कोणती गोष्ट आहे? सत्यभामा म्हणली, एक काम कर, हेच मालक मला पुढच्या जन्मी, असे 7 जन्मी मला हेच मालक पाहिजेत, याकरता काय करू? भगवान नारदानं सांगितलं, काहीच नाही करायचं, आज या जन्मामध्ये हे मालक तुम्ही मला दान द्या, मी बामणच बस, घे मग, तुला राहू दे माझे मालक, मी तुला दान देते. भगवान नारद म्हणला, माताजी एवढं सोपं नाही, उठलं की घेऊन जाय मालक, सोपं आहे काय? मग त्याला तुम्हाला संकल्प सोडावा लागेल. म्हणजे संकल्प म्हणजे नेमकं काय? माईक बंद करा तुमचं. केलं? हा, आता केलं. म्हटले संकल्प सोडावा लागेल. ठीक आहे म्हणे, मी संकल्प सोडते. भगवान नारदाने असा तांब्या आणला, त्याच्यात पाणी होतं आणि सत्यभामेच्या हातावर पाणी टाकलं आणि सोडा म्हणे संकल्प. आता संकल्प सोडताना असं सांगा, हे माझे मालक, मी भगवान नारदाला माझ्या सुहस्ते दान देते, आणि सोडलं पाणी. भगवान नारद म्हणले, काही हरकत नाही. आता संकल्प सोडलाय, माग झाले 5 फूट आणि सांगितलं, भगवान आता एक काम करा, याच्या अगोदर तुम्ही होतात मालक, मी होतो गडी, आता उलट झाले, आता तुम्ही झालात गडी, मी झालो मालक, आता मी सांगल ते काम तुम्हाला करावं लागेल. भगवंत म्हणले, काही हरकत नाही, आता मला तुला इकलंयच, तू विकतच घेतलंय, तर तू सांग काय काम करू. काहीच नाही, उचला माझे बुट नाही बरं का, माझ्या खडावा घ्या, डोक्यावर ठेवा आणि मी सांगल तिथं चला. सत्यभामा दान करी, हुजूर राहे अंगीकारी, सेवकाच्या श्री घेऊन चाले पादुका. मग भगवान नारदाच्या पादुका भगवंताने डोक्यावर घेतल्या आणि भगवान नारद माग आणि भगवंत पुढे निघाले. हे बाकीच्या पत्न्यांनी पाहिलं, का ग म्हणे, आपले मालक तर आज त्या नारदाच्या चपला घेऊन चालले, काय भानगडे? मग त्या बाकीच्या ज्या होत्या 7 जणी, त्यांनी अडवलं, म्हणजे नारदा थांब, कुठं चालला आमच्या मालकाला घेऊन? ते मला ग बसा, तुमचे मालक नाहीत. मग सत्यभामेचे, या म्हणल्या, का आमचे नाहीत का? तुमचे आहेत, पण तुमचे मालक सत्यभामेनं मला दान दिलेत. आणि तुम्हाला माहिती आहे, ब्राह्मणाला एखादी गोष्ट दान दिली आणि ती जर परत घेतली तर सरड्या व्हावं लागतं, असं भागवत वर्णन करतं. मग आणि आमचे मालक, आता तू नेल्यावर आम्ही कोणाची सेवा करायची? अजिबात नेऊ नको आमच्या मालकाला. ते मला काही सांगू नका, सत्यभामेला जाऊन सांगा. या 7-8 जणी तुटूनच पडल्या सत्यभामेवर, हे तुझ्या एकटीचे मालक आहेत का? वापस घे आमचे मालक. भांडायला लागल्या. मग भांडता भांडता सत्यभामा भगवान नारदाजवळ गेली आणि नारदाला सांगू लागली, नारदा काही कर, पण आमचे मालक आम्हाला वापस दे. भगवान नारद म्हणला, आई साहेब एवढं सोपं नाही, एकदा दान दिलेली वस्तू कुठं परत देत असतात का? काहीतरी प्रयोग कर, पण आमचे मालक आम्हाला वापस दे, काय पाहिजे ते तुला दक्षिणा देते. बरं याच्या बदल्यात काय करावं लागेल सांग ना. भगवान नारदानं सांगितलं, एक काम करावं लागेल तुम्हाला, तुमचे मालक जर तुम्हाला वापस पाहिजे असतील तर मालकाच्या वारंवार तुम्हाला मला सोनं द्यावं लागेल. सोनं माझ्यासाठी किरकोळ आहे, माझ्याकडे कपाटाची कपाट भरलेत, मला का सोयाबीनचा पैसा थोडाच येणार आहे? अरे माझ्याकडे रोज 8 भार म्हणजे 80 किलो सोनं माझ्या घरी येतं रोजचं. माझ्याकडे का दागिन्याची कमी आहे का? ठीक आहे, माझ्या मालकाच्या भारंभार मी तुला सोनं देते, द्या. दुसऱ्या दिवशी भगवान नारदानी द्वारकाच्या वेशीला एक तराजू लटकवलं आणि त्याला 2 पारडे. पहाटे पहाटे भगवंताला एका पारड्यामध्ये बसवलं. ज्या पारड्यामध्ये भगवंताला बसवलं ते पारड जे खाली जाऊन बसलं, चिपकलं. सत्यभामा आली, 2-3 कपाट आणले तिनं दागिन्यानं भरलेले, अख्खं सोनं टाकलं त्या पारड्यामध्ये. पण भगवंताचं जे पारड खाली चिपकलं ते कितीही दागिने टाकलं तर वर होईना. घायाळ झाली, काय करावं? देवाच्या जेवढ्या पत्न्या होत्या 16,108 नाही 7, किती 7 जणीनं आणि 16,107 जणीनं सोनं टाकलं तरी पारड काही जागेहून हलेला. मग त्या म्हणू लागल्या, सगळ्या आल्या का? त्याच्यात एक जण म्हटली, सगळ्यात 1 नंबरच्या
राणीसाहेब माघ राहिल्या. कोण? रुक्मिणी माता. म्हणले जा रुक्मिणीला बोलवा. लगेच रुक्मिणी मातेला बोलवण्याकरता एक जणाला पाठवलं आणि तो जाणारा सांगतोय माताजी तिकडे काय द्वारका नगरीमध्ये प्रकार झाला माहित आहे का तुम्हाला? ऐकूनच काय ब्राह्मणवाणी ऐकूनच सुवर्ण भार सुवर्ण भार माताजी उठा. हे रुक्मिणी मातेच्या डोक्यात बसलं फिट्ट. रुक्मिणी माता उठल्या. काय केलं? एकही दागिना सोबत घेतला नाही. मग देवाच्या द्वाराजवळचं ताट घेतलं, तांब्या घेतला आणि अंगणामध्ये आल्या. तुळशीचं पूजन केले, तुळशीला पाणी घातलं आणि वाळलेलं तुळशीचं पान रुक्मिणी मातेनं ताटामध्ये घेतलं आणि जिथं पारडं लटकवलेलं होतं त्या ठिकाणी आल्या आणि जेवढ्या त्यांच्या सवती होत्या त्यांना सांगितले आपले आपले दागिने काढून घ्या. सगळ्या जणीने दागिने काढून घेतले आणि रुक्मिणी मातेच्या ताटात असलेलं पान जसं पारड्यामध्ये ठेवलं, तुळसी बरोबरीचा उठा चला रुक्मिणी उठा काय केलं रुक्मिणी मातेनं? आपल्या जवळचं तुळशीचं पान घेतलं आणि पारड्यामध्ये ठेवलं. तसं भगवंत त्या पानाच्या बराबरच झाले. माधव झाला बरोबरीचा, माधव झाला बरोबरीचा उठा घेतला. रुक्मिणी तुम्ही स्वस्तात याचं काय कारण असेल? तर याचं कारण आहे ते म्हणजे प्रेम. गुरुजी एक सांगू का मी? जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तसं देवावर प्रेम करणारी व्यक्ती परत निर्माण होणार नाही. एकच होऊन गेली, तिचं नाव आहे रुक्मिणी. कसं? रुक्मिणी मातेनं देवावर प्रेम केलं. पण प्रेम कसं केलं? रुक्मिणी माता लग्नाच्या अगोदर एका ब्राह्मणाकडे जायच्या. कशाला? प्रवचन ऐकायला. आणि त्या प्रवचनावाले महाराज सांगायचे द्वारकेचे काना असे, द्वारकेचे काना तसे. ते सांगून सांगून रुक्मिणी मातेच्या मनामध्ये घर केलं होतं. मी वरेल तर द्वारकेच्या कृष्णाला वरेल, नसता तसं मरेल. याला म्हणतात प्रेम. न पाहता एखाद्या गोष्टीवर केलेलं प्रेम, हे प्रेम चिरकाल टिकत असतं. ते प्रेम केलं आमच्या रुक्मिणी मातेनं. म्हणून पानामध्ये काय ताकद आहे ते रुक्मिणी मातेला विचारा. म्हणून मागे तुलसी दोल पाणी विठोबा ज्ञानेश्वर माऊली